आपले उमेदवार आहेत, हे उमेदवार तुमच्या हक्काचे आहेत. हे महायुतीचे उमेदवार, या ठिकाणी शिवसेना आहे, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, रिपब्लिकन सेना आहे. हे उमेदवार तुमच्या हक्काचे आहेत. हे हक्काचे उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि यांच्याकडून काम करून घ्या. काम करून हक्काचा उमेदवार असेल, हक्काचा, या ठिकाणी जेव्हा सदस्य निवडून जातो तेव्हा तुम्ही त्याचा कान धरून काम करून घेऊ शकता. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, येत्या 7 तारखेला या धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा फडकवायचा असेल तर या सर्वच्या सर्व लोकांना आपण निवडून द्या असे विनंती आपल्याला करतो. जिथे धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण, जिथे घड्याळ असेल तिथे घड्याळ, जिथे कमळ असेल तिथे कमळ. अधिकृत उमेदवार जे आहेत त्या अधिकृत उमेदवारांच्याच पाठीशी राहा. बंडलबाज लोकांच्या मागे उभे राहू नका. ते सांगतील आम्हाला पालकमंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला ह्या मंत्र्याचा सपोर्ट आहे, आम्हाला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे. बिलकुल छोट. जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. जे भाजपचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार त्यांनाच मतदान करा. बोगस लोकांना काय करायचं ते माहिती आहे तुम्हाला. कारण हे लोक अधिकृत उमेदवार निवडून आल्यावर हे तुम्हाला जबाबदार आहे. हे बांधील आहे. तुमचं नाही ऐकलं तर मग आम्ही त्यांना बरोबर करू. पण एकच सांगतो, हे सर्व काम करणारे लोक आहेत. आणि तुम्हाला मी जाता जाता एवढंच सांगतो, या संपूर्ण विकासासाठी जे जे पैसे लागतील तिथं पैसे कमी पडू देणार नाही. हा शब्द माझा आहे. नगर परिषदेमध्ये भगवा फडकवलाय. नगर परिषदेला जे काही पैसे मला निवेदन मगाशी दिलं नगराध्यक्षांनी, तिथं बिलकुल कमी पडणार नाही. नगर विकास माझ्याकडेच आहे, त्यामुळे चिंता करू नका. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट आणि गण यामध्ये जे जे काही आपल्याला आवश्यक सुविधा आणि आवश्यक निधी लागेल तो पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, तो पूर्ण केला जाईल, तो दिला जाईल. हा शब्द एकनाथ शिंदेचा आहे. एकदा शब्द दिला की माघारी नाही, ही माझी भूमिका आहे. म्हणून 7 तारखेला आपण सतर्क राहून मतदान करा. आपल्या हक्काच्या लोकांना मतदान करा. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत. महायुतीला मत म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणी भावांना मत. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो, 7 तारखेला इतिहास घडवा. 7 तारखेला इतिहास घडवा आणि जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना जिल्हा परिषदेमध्ये पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.